नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज चालू आहे. तर मला 2003-04 ची सिरीज आठवली, जेव्हा मी साधारण 22 वर्षाचा असेल. तर त्या सिरीजमध्ये साधारण 3-4 सामन्यांची सिरीज होती आणि पहिल्या 3 टेस्टमध्ये सचिन तेंडुलकर कव्हर ड्राईव्ह खेळताना आउट व्हायचा. तर 2004च्या ते सिरीजमध्ये सिडनी टेस्ट होती शेवटची. त्यावेळी सचिन तेंडुलकरने एक निश्चय करूनच सचिन तेंडुलकर मैदानात उतरलेला की मी कव्हर ड्राईव्हच खेळणार नाही त्या टेस्ट सिरीजला, असं त्याने ठरवलेलं होतं. आणि खरंच त्या सिडनी टेस्टमध्ये त्याने कव्हर ड्राईव्ह कशाला, ऑफ साईडला फटकेच मारले नाहीत. हार्डली एखाद रेअर फटका असेल ऑफ साईडला मारलेला, बाकी सगळे फटके त्यांनी लेग साईडला किंवा व्ही मध्ये मारले. तर सांगायची गोष्ट अशी की एकही कव्हर ड्राईव्ह खेळणार नाही असं त्याने ठरवलं आणि त्याने ते अंमलात आणलं. किती पेशन्स लागला असेल त्या इनिंगमध्ये. 241 नॉट आउट अशी ती इनिंग होती आणि सगळ्या बाउंड्र्या, बऱ्या 90% बाउंड्र्या लेग साईडला होत्या आणि तरी बाउंड्र्या होत्या 33. तर एवढा पेशन्स आणि एवढी एकाग्रता आणि एवढं टेम्परामेंट त्या इनिंग मध्ये होतं. आणि ही इनिंग युट्यूबवर अवेलेबल आहे. आत्ताची जी यंग जनरेशन आहे, ज्यांचा जन्म 2000 साली किंवा थोडासा आधी झाला असेल, त्यांना ही इनिंग माहीत पण नसेल, तर जरूर युट्यूबवर बघा. कारण ही इनिंग मी का आत्ता ह्या आपल्या इन्व्हेस्टमेंट विषयाशी मी टाकली, कारण शेअर मार्केटमध्ये पण पेशन्स आणि टेम्परामेंट लागतं, जास्त करून पेशन्स. की तुम्ही एखादा म्युच्युअल फंड घेता, त्याच्यात SIP करता 25,000, 50,000, लाख रुपयाची, आणि त्याची व्हॅल्यू वाढायला लागते किंवा ती कमी व्हायला लागते. तर आपल्याकडे पेशन्स नसतो की वाढली की अरे बाबा चला वाढली चला विकून टाकूया, असं आपल्या मनात येतं. पण आपण जर पहिला व्हिडिओ मी केलेला की गोल बेस, आपले जर गोल अचीव झालं तरच ती SIP बंद करायची. तर एवढा पेशन्स आपल्याकडे लागतो मार्केटमध्ये. तर पेशन्स ही गोष्ट जर बघायची असेल तर ती इनिंग जरूर बघा आणि त्या इनिंग पासनं आपण मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायची हे पण आपण त्या इनिंग मधनं शिकू शकतो. तर असेच आपले व्हिडिओ येत राहतील. आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. धन्यवाद.